या चित्रपटातले जे कलाकार आहे त्यांना मी तुमच्या समोर रिव्हील करू इच्छितो. ते आपल्या समोर आता फॉर द फर्स्ट टाइम येणार आहे, कुठल्याही मीडियासमोर फॉर द फर्स्ट टाइम येणार आहे. सो सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्यांमध्ये त्यांचं स्वागत करा. आता आपल्या समोर येणार आहेत पद्मराज आर नायर आणि अनुषा अरेब, चित्रपटाची स्टार कास्ट. I hope everybody got their pictures. आणि आता मी येतो फ्रेममध्ये जरा. सो संपूर्ण फ्रेम, स्टोरी, त्याच्यातली स्क्रिप्ट, डिरेक्शन सगळंच, म्हणजे कमल हसन जे चित्रपटांमध्ये करायचे ना ते सगळं या एका व्यक्तीने त्याच्या या चित्रपटात केलेलं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पद्मराज नायर सरांसाठी. खरं तर कलेप्रती आपला जीव ओतणं काय असतं या व्यक्तीने आज दाखवलेलं आहे. आणि ते तुम्हाला थोड्या वेळात कळेलच की मी असं का एवढं बोलू राहिलो आहे त्यांच्या बाबतीत. कारण काही अशा गोष्टी लाईंड अप आहे आजच्या या संध्याकाळमध्ये ज्या तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. सो सगळ्यात आधी सर खूप खूप स्वागत तुमचं मराठीमध्ये. थँक्यू सो मच. आणि मराठी जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सो मराठीच का? लहानपणीपासून मला ह्याच इंडस्ट्रीमध्ये करायचं होतं काम. आणि आपण आता महाराष्ट्रामध्ये आहे ना. बरोबर. मग झालं महाराष्ट्र. अच्छा, तुम्ही बाहेरचं असेल. मला ह्या कल्चरपेक्षा दुसरा कल्चर कळतच नाही. अच्छा, मग केलं. वाव, ग्रेट. माझी प्रार्थना, अकल्पनीय प्रेम कथा. आणि खरं तर ही जी तुमची प्रार्थना आहे, ज्याला तुम्ही माझी प्रार्थना नाव दिलेलं आहे, मराठी चित्रपट करणार आहे आपण. आजूबाजूची आपण इंडस्ट्री बघतोय, साऊथची बघतोय, तेलुगू बघतोय, तमिळ बघतोय आणि मराठी इंडस्ट्री बघतोय. या सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये काही ना काही वेगळ्या वेगळ्या गोष्टी तुम्ही ऑब्झर्व केल्याच असतील. बरोबर. मराठी कशी स्टँड आउट होते आजकाल, काय सांगाल तुम्ही? सर्वांचा बाप मराठी इंडस्ट्री. हो का नाही? हो. मराठी इंडस्ट्री ने शुरू किया था यहाँ पे पहले भारत में. नाम याद है आपको? दादा साहेब फाल्के. और उनसे शुरू किया है साउथ. बीइंग ए साउथ इंडियन, आई एम प्राउड टू से आई एम ए महाराष्ट्रन. वाव. आणि आम्ही सगळे ह्या गोष्टीने खूप जास्त आश्चर्यचकित आहोत, कारण मीच वाचून वाचून दमलो. या चित्रपटाचे नॉट ओनली ॲक्टर, प्रोड्युसर, सिंगर, कॉस्ट्यूम डिझायनर, प्रोडक्शन डिझायनर आणि व्हॉट नॉट, कार्पेंटर. कसं सगळं जमवून आणायचं? म्हणजे एकट्या माणसाने हे सगळं करणं अशक्य आहे. आणि तुम्ही ते कसं साधलं? नाही, ॲक्च्युली मजबुरी होतं ना. अच्छा, ओके. प्रोड्युसर पण तर तुम्हीच आहे? नाही, मी नाही, माझा खूप मित्र आहे. बघा, सोना घातलेला माणूस. ओ अच्छा. नंतर भेटा बाहेर. तो भरपूर, मी एक प्रोड्यूसर है आणि को प्रोड्यूसर भरपूर है माझा मित्र. थैंक यू सो मच. आप लोगों की वजह से मैं यहाँ पे हूँ. थैंक यू. जोरदार तालियां प्लीज. खरं तर एखाद्या कलेच्या मागे उभं राहणं आणि त्याला सपोर्ट करणं फायनान्शियली खूप मोठी गोष्ट असते. आणि प्रोड्युसर जे आहे ते खंबीरपणे उभे राहिले, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. जोरदार तालियां. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. दे डिझर्व ऑल द लव्ह. सो आता नेक्स्ट अनुषा, तू सांग, हाऊ इज लाईफ गोईंग? फर्स्ट टाइम मोठ्या स्क्रीनवरती स्वतःला बघणार आहेस. ॲक्टिंग, एक लीड ॲक्ट्रेस उपेंद्र लिमये यांच्यासोबत काम करणं आणि एका ऑलराऊंडर व्यक्तिमत्वासोबत काम करणं, कसा राहिला तुझा संपूर्ण एक्सपिरियन्स? नमस्कार सगळ्यांना. नमस्ते. नमस्ते. तुम्ही सगळ्या इथे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी आज सांगू शकते की मी प्रत्येक मुलीचं स्वप्न जगत आहे. अँड दॅट वॉज ओनली पॉसिबल बिकॉज ऑफ माय सर फॉर गिविंग मी सच एन इनक्रेडिबल अपॉर्च्युनिटी. म्हणजे डेब्यू फिल्ममध्ये लीड रोल मला भेटलं.
उससे ज़्यादा मैं क्या बोल सकती हूँ. एंड वन ऑफ माई बिगेस्ट ऑनर्स ऑफ माई लाइफ वॉज वर्किंग विथ उपेंद्र लिमे सर. जोरदार तालिया. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. पावर हाऊस. ही इज अ लेजेंडरी अँड आय हॅव ग्रोन अप वॉचिंग हिज मूवीज. आय हॅव सीन मेनी ऑफ हिज फिल्म्स. मला अजूनही आठवते मी जोगवा बघितले होते. कंधे में हाथ नहीं रखने का. एनिमल. So I never imagined that I could share screen space with him. So it was really a big opportunity and I think this is a true blessing for me. So thank you sir, all because of you. Thank you so much. Thank you so much. थोडे एक 4-5 पावलं चालल्यानंतर तिची मराठी संपते, मग ती इंग्रजीत शिफ्ट होते, त्याच्यानंतर ती हिंदीत शिफ्ट होते आणि पुन्हा एकदा मराठी बोलायला लागते. काही चुकली तर माफ करा मला. हे पण चुकलं. ते समजून जाणार नाही. तू प्रयत्न करतेस तेच खूप मोठं आहे आमच्यासाठी. आणि प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात तसं काहीतरी. एक दिवशी तू माझ्यापेक्षा छान मराठी बोलशील. पक्का पक्का. ठीक. टंग ट्विस्टर दिला असता पण राहू दे आता. बट येस यार, वॉज सर हार्ड टास्क मास्टर? Yeah, sir is actually, he's done action, he's done everything and to be ये गुरु है मेरे, तो फिर वो तो सबसे बड़ा है, क्या बोल सकते हैं, अपॉर्चुनिटी था. एंड ही नेवर मेड मी फील लाइक अ न्यू कमर. तो एक मेंटोर की तरह, एक गुरु की तरह, एक फ्रेंड की तरह, एंड शूट्स में भी काफ़ी कंफर्टेबल किया मुझे. सो दैट इज़ वन थिंग दैट आई रियली एडमायर अबाउट हिम. थैंक यू सो मच. खूप छान, खूप छान. पण तुम्हाला खरं सांगू, इस शक्तिमान के पीछे गंगाधर और इस गंगाधर के पीछे एक शक्तिमान आहे. कसं तेही सांगतो तुम्हाला. सर जरा प्लीज तुमच्या बॅकग्राऊंडबद्दल सांगा. तुम्ही फर्स्ट टाइम स्क्रीनवरती फीचर होत आहात, बट तुम्ही बऱ्याच लोकांना आत्तापर्यंत फीचर केलेलं आहे. त्या तुमच्या एका म्हणजे जर्नीबद्दल सांगा मला आत्तापर्यंतच्या. बेसिकली ह्या इंडस्ट्रीमध्ये मी 22 वर्ष झालं मला, 22 years. बट आई वॉज वेरी शाय. कैमरे के सामने आना मैं कभी नहीं आता. अब देखो सारे कैमरा मुझे कवर कर रहे हैं. ताली बजाओ यार. एकदा जोरदार टाळ्या. सो आई बेसिकली रन माई फिल्म स्कूल फ्रॉम लास्ट 22 years इन द नेम ऑफ SRM फिल्म स्कूल. आप देख सकते हैं मेरे सारे स्टूडेंट खड़े हैं वहाँ पर. सो बेसिकली मैं सिखाता हूँ लोगों को हाउ टू बी एन एक्टर, हाउ टू परफॉर्म इन फ्रंट ऑफ द कैमरा, हाउ टू डिरेक्ट द फिल्म, हाउ टू डू द प्रोडक्शन, स्क्रिप्ट रायटिंग कसं लिहायचं, हे सर्व मी शिकवायचं त्यांना. आणि 2020 में कोविड का इम्पैक्ट पूरे दुनिया में आया, सब लोग अपने घर पे थे. तो उस वक्त मैंने ये कहानी को लिखा. लिखने के बाद इट वाज अ ब्यूटीफुल फिल्म. माझी प्रार्थना, अकल्पनीय प्रेम कथा. कई सारे एक्टरों को ये कहानी सुनाया मैंने. सुनाने के बाद आई वॉज होपिंग कि मैं इस फिल्म को डायरेक्ट कर पाऊंगा, पर कोई भी एक्टर तैयार नहीं हुआ रोल करने के लिए, बिकॉज इट वॉज डिमांडिंग ए लॉट. बिकॉज इस फिल्म में जो मेन नायक है उसको बॉडी ट्रांसफॉर्मेशन करना है कैरेक्टर करने के लिए, वो भी 10 या 20 किलो नहीं, मिनिमम 50 किलो. तो नोबडी वॉज रेडी. तो मेरे पास कोई ऑप्शन नहीं था. मेरे प्रोड्यूसर्स मुझे कॉन्स्टेंटली देख रहे थे. वो लोग ने कहा सर आता फिल्म बंद करा, कोणी पण करणार नाही, आता काय करू, फंडिंग काय ठेवायचं आपल्याला. देन आय सेड की तुम्ही मला चान्स दिला तर मी ये चॅलेंज घेणार आणि मी करून दाखवणार तुम्हाला. क्योंकि वो एक चांस था जहाँ पे आई वांटेड टू प्रूव माई सेल्फ एज अ डायरेक्टर. आई हैव टेकन द चांस और आपके सामने एज ए गोड़िया इस फिल्म का कैरेक्टर आपने देखा ही होगा, नहीं अभी देखने वाले आप. सो आई लॉस्ट 53 किलो विथ हैविंग 1 apple a day for 5.5 months. बापरे. आई विल रिपीट इट अगेन. फक्त एक ॲपल खायचं मी आणि 2 tablespoon कोकोनट ऑइल आणि 5.5 महिना सस्टेन केलं मी हे कॅरेक्टर प्ले करायला. थैंक यू सो मच. चैलेंजिंग पार्ट ये था कि मुझे डायरेक्ट भी करना है फिल्म को. सो जब आप हालुसिनेट करते हैं, जब आपका वजन घटता है तो आपका दिमाग नहीं चलता है. यू इवन ट्राई टू चीव योर ओन फिंगर्स. उस पोजीशन पे मेरे को फिल्म को शूट करना था. सो इट वॉज अ डेडली पैकेज फॉर मी. बट आई एम हियर इन फ्रंट ऑफ यू अलाइव. थैंक यू सो मच. आई लव यू ऑल. I love you all. खरं तर मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी कमल हसन यांची उपमा दिली होती, बट यू वेंट 1 step ahead. ते तरी प्रोस्थेटिक करता, तुम्ही रिअल ट्रान्सफॉर्मेशन केलेलं लाईफचं. सो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यार पद्मराज सरांसाठी.
Thank you so much. Thank you so much for these kind words. But I wanted to address that ये जो है ना ये कला है ना, इसके साथ कॉम्प्रोमाइज नहीं होना चाहिए. Because what I feel my audience will feel the same thing. Correct. Prosthetic वगैरह हम कर सकते हैं, AI का ज़माना है. मला नाही वाटत मी प्युअर आर्टिस्ट है, मेरे स्टूडेंट प्युअर आर्टिस्ट है क्या नहीं? सो यू विल गेट ए ट्रू फिल्म, अकल्पनीय प्रेम कथा. प्लीज 9 मे को आप जाके देखिए. माझी प्रार्थना. बट येस, या चित्रपटात एक खूप मोठा कलाकार आहे आणि आता तुम्ही जाट बघितलेला असेल, ॲनिमल, मडगाव एक्सप्रेस, ज्या चित्रपटात आपल्याला उपेंद्र सर बघायला मिळतात. चित्रपट सुपरहिट असतो आणि त्या चित्रपटाला ते 4 चांद लावतात. या चित्रपटातल्या त्यांच्या कॅरेक्टरविषयी सांगा आणि त्यांच्यासोबतच्या एक्सपिरियन्सविषयी सांगा शूटच्या. जेव्हा मी त्यांना स्क्रिप्ट पाठवलं, त्यांनी वाचलं आणि त्यानंतर मला कॉल केलं त्यांनी. मी माझ्या आयुष्यामध्ये भरपूर फिल्म केलं आहे, पण असा स्क्रिप्ट एनकाउंटर कधी नाही केलेला. और वो स्टेटमेंट मेरे लिए बहुत बड़ी बात थी. जस्ट इमेजिन. तो उसने कहा चलो ठीक है मैं आता हूँ और मिलता हूँ. उसके बाद आई टोल्ड हिम हाउ आई एम गोइंग टू एग्जीक्यूट, किस तरीके से शॉट करेंगे. बिकॉज आई वॉन्टेड मराठी इंडस्ट्री को हम इंटरनेशनल लेवल तक लेके जा सके. और क्यों नहीं लेके जाएंगे, हम लोग लेके जाएंगे, है क्या नहीं? श्योर. वी हैव द कैलिबर. हमारा ऑडियंस सेंसिबल है. जितना मराठी ऑडियंस सेंसिबल है ना, वो कहीं पांत्र का नहीं है, वो कहीं का नहीं है. बहुत सेंसिबल लोग हैं, लेकिन हमारे यहाँ पे मिसिंग स्क्रिप्ट की मिसिंग है. आई फील सो आई फील हमारे मराठी इंडस्ट्री को अच्छी कहानी की ज़रूरत है ताकि ऑडियंस थिएटर तक जाके फिल्म देखे. जहाँ तक उपेंद्र लिमे की बात है, ही इज़ ए पावरफुल एक्टर यार. मतलब जनरेटर है वो. अच्छा, क्या बोलते हैं आप उसको? पावर हाउस. पावर हाउस. वो सेट पे कैसे आता है पता है? कॉल 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 कॉल. मैं बोला किसको कॉल करूं मैं? आई थॉट किसको कॉल करूं? माय कैमरामैन तन्नू बालक. ए बिग क्लॅप फॉर हिम. एकदा जोरदार टाळ्या. त्यांचं पण इंट्रोडक्शन. त्यांना मराठी माहित नाही. ओके. आणि त्यांना इंग्लिश थोडाफार कळतं. अच्छा. आता त्यांना जाऊन सांगतो चला शॉट लावा, काय करणार तो? आणि फक्त त्यांचा आवाज असतं ना, एक शॉट लावा लवकर, लवकर लावा शॉट. आणि ही इज लाइक वो उसको देख के ये कैमरा लगाओ, कैमरा लगाओ. देयर वाज अ सीक्वेंस जहां पे उपेंद्र लिमे और मेरा 2.5 मिनट का सीन है. 1 टेक शॉट. He was so aggressive in the shot. He said, "Let's go for this shot. Take, 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 take." He was in so pressure. Camera सब लगाने के बाद take हो गया. He got up and he was talking to his assistant in Malayalam. Camera on नहीं हुआ यार. ओ. जरा सोचिए उसका हालत क्या है. तो उसका तो तिंबडिक 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 तिंबडिक. Then परत घेतलं ते शॉट आम्ही. आता पण त्यांना कळत नाही मी काय बोलतोय. जय महाराष्ट्र. वी आर ऑल प्रेझिंग यू सर. वी ऑल आर प्रेझिंग यू. वी लव्ह यू अ लॉट. थँक्यू सो मच. त्यांच्याबद्दल आपण बोललो. प्लीज जरा त्यांचं इंट्रोडक्शन द्या आपल्याला, बाळा सरांचं. तन्नू बालक साऊथचा टॉपमोस्ट कॅमेरामॅन आहे आणि तुम्ही हे फिल्म बघितलं, त्याचा सिनेमॅटोग्राफी बघितला. इट इज नेक्स्ट लेवल, इजंट इट? येस. अँड द क्रेडिट गोज टू दॅट बॉय. Tannu, I would like you to come here, please. Please. A big round of applause for him, please. आने से पहले उन्होंने कहा कि मैं 2 मिनट में कैसे निकलता हूँ, इसका टेक्निक मेरे को पता है. आता सोडतच नाही त्याला. But he is the closest to a very big star in South. Hi everybody. Actually, it's his dream. Actually, I tried to apply it for my best because he did an ultimate job, sir. Yeah, Yes. because most of the No, he deserved that. Because see, यहाँ पे कोई छोटा या बड़ा नहीं है. कोई छोटा सा व्यक्ति आपको कुछ सिखा जाए ना, वो आपका गुरु है, ना कि वो व्यक्ति जो ऊपर बैठा है जो आपको गलत सिखा रहा है. सो आई बिलीव, ये मैं अप्लाई करता हूँ. एक छोटा सा बच्चा आपको कुछ सिखाता है, वो इज योर गुरु. no, actually everything has in his mind actually, because in the nice locations he has selected and the casting actually. He has selected newcomers in these movies, so, because he has given too much chances for the newcomers. That is a big thing, because
This make that purity in that movie, because Yeah, right. there are artists, big artist is there, but two newcomers are coming, no? So there is a genuinity and purity on this movie on that also. That can be seen easily. खरं तर दुसऱ्या स्टेटमधल्या कलाकारांना आपल्या माय मराठीचा एवढा हेवा वाटावा हे बघून मला तर म्हणजे भरून आलंय अक्षरशः. एकदा जोरदार टाळ्या जय महाराष्ट्र. मराठी चित्रपट सृष्टीसाठी झाल्या पाहिजे, आपल्या प्रेक्षकांसाठी झाल्या पाहिजे. आणि सगळे जे इथे बसलेले मीडिया मंडळी आहेत हे आपलं चित्रपट किंबहुना सगळेच मराठीचे चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात पोहोचवत असतात आणि आपल्याला खूप जास्त त्यांची हेल्प होत असते. ते कायमच आपल्यासाठी उभे असतात. अपन त्यांच्याकडनंही काही क्वेश्चंस घेऊयात. इफ समबडी हैव सम क्वेश्चंस. जोरदार तालियों से स्वागत करें. मेरे फिल्म में एक छोटा सा कैरेक्टर है, उम्र में बहुत बड़ा है, लंबे बाल है पण टकला है, अँड क्वाइट अ ग्रेट फॅशन सेन्स. पॅन्ट एवढा मोठा झाला, पॅन्ट नाही घातला त्यांनी. विथ द सॉक्सेस आय लेफ्ट इन 6 स्टँडर्ड. कम या टाय बघा. एकदा जोरदार टाळ्या. शूटिंग के वक्त ना मैं मेरे हीरोइन को ढूंढ रहा था और मेरी हीरोइन ना ये लेके गया. इसका सेल्फी चल रहा है उसके साथ. ओके मॅम, प्लीज गो अहेड. Tell some. तुला काय बोलायचं सर? तुझा छोटा माईक आहे. नमस्कार. सरांनी माझी ह्या चित्रपटात मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. खूप वर्ष या सेवा करायची होती. माझ्या रसिक मायबाप यांची त्यांची नाटक करत होतो आणि त्यातून चित्रपटात जायचं स्वप्न आज नायर सरांनी पूर्ण केलं. त्याबद्दल त्यांचे खरंच खूप आभार. जास्त काही बोलत नाही कारण खूप इमोशनल, खूप ना मोठा क्षण. खरं तर मोठा क्षण असतो आणि कुठल्याही कलाकारासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे की स्क्रीनवरती स्वतःला एका वेगळ्या कॅरेक्टरमध्ये बघणं. सो आय जस्ट वॉन्टेड टू ॲड समथिंग, सम एक्सटेन्शन टू दिस. मी शूटिंग करताना 2018 तू माझा स्टुडंट होता ना, आणि त्यावेळी त्यांनी असा जबरदस्त काम केला शिकून नंतर. तेव्हा त्याला मी सांगितलं तुला मी माझ्या पहिल्या फिल्ममध्ये घेणार. तसंच मी त्याला फोन केला आणि त्याला बोलवला आणि ऑडिशन कसं झाला, एक मोठा बरमुडा आणून ठेवलेला मी. सर्वांना मी घालायला सांगितलं और जिसको बरमुडा नहीं जाएगा उसका कास्टिंग होगा. तो ये बरमुडा में ढक गया था. ओह एंड ग्रेट. काफ़ी हार्ड वर्क करता है. शूटिंग खत्म होने के बाद जब मैंने उसको बताया कि फिल्म का रिजल्ट नेक्स्ट लेवल है, आता सध्या काय करतोयस तो आई कांट एक्सप्रेस बिकॉज आई लव माय एक्टर्स. वो कडिया असतात ना, तो कडियाचं काम करतो, त्याचा खाली लेबरचं काम करतो. माय गॉड. हमारे देश में ऐसे बहुत टैलेंटेड लोग हैं लेकिन उनको मौका नहीं मिलता है. वी जस्ट गो फॉर द टॉप मोस्ट एक्टर्स. आई डोंट अंडरस्टैंड व्हाई. बिकॉज हमारा जो हीरो है ना, हमारी स्क्रिप्ट होनी चाहिए, ना कि हमारा स्क्रिप्ट को ओवर शैडो करते हुए एक्टर आता है. सो मेरे पूरे फिल्म में आपको सारे नए एक्टर मिलेंगे और मैं आपको वादा करता हूँ, चैलेंज करता हूँ, अगले 25 साल तक आपने ऐसा फिल्म नहीं देखा होगा, पिछले 25 साल में ऐसा फिल्म नहीं देखा होगा. ऐसे छाप छोड़ूंगा मैं इस फिल्म के साथ. थैंक यू सो मच. Great, लव यू ऑल. But yeah, there is extended cast also from the I would like to call one Mangya. Please, Mangya on stage. Do you know Mangya in the film makes film hit? Yes. Yeah. God bless you. So आपने इसका डायलॉग सुना होगा, अतस्करा. He is the one. And please, Hansita on stage, Swara on stage, Sapna please on stage. जोरदार तालियां please. I love you all. So Okay. Hi, my name's Savita. I'm with Savvy World. I kind of chanced upon into this cinema hall, but I'm so delighted to be here.
and kudos to the team, but to you to helm this amazing project. I think it deserves a huge round of applause, and it needs to get on the international platform. Your passion, your compassion, your warmth, and the fact that you've enveloping every cast and member of this film is amazing. I think the audience will be able to resonate with your passion. And I've seen that very far and few coming from, say, the Tom Hanks in Castaway, or say your Aamir Khan. But then you, like you rightly said, the script is the king. It is a 53 kilo of transformation. This is never heard of. And that's why I think you deserve much more than... Because nobody knows me. No, but this is the perfect way to make your debut in the international arena. Thank you so much. God bless you, we ma'am. need to reach out to the international media audience, and I hope Marathi and the other media. I'm definitely putting this up on my platform, and I'm going to encourage my international media houses to take this ahead. Much appreciated. Much appreciated. Thank you so much for bringing this film. I'm looking forward to seeing it. Pradnya, I hope you're going to make Thank you so much. Thank you. Thank you so much. Anybody else? Any questions? You can probably tell us a little more about your perseverance, that focus, because it's very lacking. What I see here, I've not seen in so many of my other film trailer launches. What keeps you going? I feel we get life once, right? So make the fullest. And when I was doing this prep for the film, many of my people, like, I was having 2 doctors around me just to check कि मैं अगर मर गया तो पैसे डूब गए. वो रात को उठ के मेरे पीछे पीछे भाग तो नहीं पाता था, कार में सोता था वो. Oh. So those people used to tell me, why you are doing so struggle? आप इतना ज़्यादा extend क्यों कर रहे हैं? You could have done DI, AI, वो effects डाल सकते हैं. But I was very stubborn. I feel like when you are into a craft, you have to go full on. And the way you love your craft, I was loving my mom. So I love my mom. She is not here. She is in US now. Entire family is in US. 22 साल से ये सपना देखा था कि आज मेरा परिवार मेरे साथ होगा. But US में हो. I'm feeling very happy today. You deserve all, sir. You deserve all. Feeling very happy. You deserve all. Thanks for the kind words. God bless. I think this is definitely a... I love you, Mom. Which is good. So one question in my mind popped in. ये सारी कास्ट नहीं है. इनको आपने एक्टिंग सिखाई और उसके बाद उनको डायरेक्ट किया. Then you started writing the song. And we have heard that it's a musical love journey. Right. Tell us about the songs, the music part of the movie. So I am blessed to have Chitra ji on board. You know Chitra ji, right? Chitramma, Padma Shri. She has sung more than 22,000 songs. और मराठी में शायद ही नहीं है. Okay. शायद किसी एक फिल्म में गाया है, लेकिन वो शायद कमर्शियली नहीं आया, कि मुझे इतना पता नहीं है. बट इससे उनका ये सबसे ब्यूटीफुल सॉन्ग है. मेरे ख्याल से आपने सुना भी होगा चित्रा जी का गाना. सो ये फिल्म का पूरा म्यूजिक का श्रेय था विश्वजीत सीटी. ही इज इन केरला, ही इज शूटिंग, अदरवाइज वो भी आज यहाँ पे होते हैं. सो मैं उसका क्रेडिट पूरा विश्वजीत सीटी को देना चाहूँगा. एक बार जोरदार तालियां उनके लिए. Vishwajit Sethi, I love you. Thank you so much for being with me. How many songs are there in the movie? Total there are 6 songs. Oh, my God. 6 के 6 super hit है sir. Is there any danceable song? Yeah, there is one. माझी आवडणारी मंग्याची बायको. That's why I moved towards the question. ऐसा क्या ये, मतलब मुझे समझ में नहीं आ रहा. What is the situation in that song? The situation is some little tricky. अच्छा. मंग्या. Okay. इसकी बाइको. हाँ. ये आदमी. ये बड़ा चड्डी पहना हुआ आदमी. So आपको फिल्म में देखने मिलेगा वो. और उसका गाना काफी तहलका मचा रहा है मार्केट में. आपने सुना है गाना? Please go to YouTube. Go for माझी प्रार्थना ऑफिशियल चैनल. वहाँ पे आपको वो गाना देखने मिलेगा. जस्ट मेरे ख्याल से हफ्ता हुआ है और 20-30 लाख तो अब भी चला गया है. टीजर तो करोड़ चला गया है. Yeah. Thank you for your support and love. I love you a lot. Thank you. Hats off. Have you gone through the comments of the trailer teaser?
what are the things people are appreciating more in the movie? जब ट्रेलर को मैंने टीजर को लॉन्च किया था तो पहला कमेंट मैंने खुद को ही डाला था. अच्छा, बहुत अच्छा एक्टर है यार. मुझे उम्मीद नहीं था कि लोग मुझे प्रेज करेंगे. आम्ही सगळेच करतो ते इन और वे. बिकॉज आई एम वेरी ऑनेस्ट. ओके. बिकॉज लोग बताते नहीं है. मैंने पहला कमेंट मैंने किया था, खूप छान काम केलंस तू. त्यानंतर खाली आला ना भरभरून. काय काय आलं, म्हणजे काय काय म्हटलं गेलं लोकांकडनं? मैं अपनी तारीफ नहीं कर सकता. अच्छा. बट पीपल आर लाइकिंग इट, पीपल आर टॉकिंग अबाउट इट. और इसकी भी तारीफ हो रही है बहुत. मुझे बर्दाश्त नहीं हो रहा है. मुझे बिल्कुल बर्दाश्त नहीं हो रहा है. नाही, इट वॉज रिअली नीडेड. अँड नवीन कॅरेक्टर्स मूवीजमध्ये, ट्रिकी कॅरेक्टर्स, ट्रिकी गोष्टी ज्या आहेत त्या ॲड करणं आणि स्वतःवरती इतकी काम करण्याची क्षमता, मग मूवीवरती काम करण्याची क्षमता डेव्हलप करणं आणि मग सगळ्यांना सांभाळून आणि मूवीला पुढे घेऊन जाणं, इथपर्यंत आज ट्रेलर लॉन्चपर्यंत आपण सगळे पोहोचलेलो आहोत. या वी कॅन सी की सगळे मीडिया आलेले आहेत, पण आता उपेंद्र सर इथे नाही आहे. काय सांगाल उपेंद्र सरांबद्दल? He said that he will be reaching here. I don't know. वो शूटिंग कर रहे हैं यहाँ पे बगल में. Maybe he will reach within a minute, or maybe I don't know. अच्छा. But hope for the best. उपेंद्र लिमे के साथ काम करते वक्त तो ऐसा एक्सपीरियंस था ना, बाप रे बाप. He is just like a lion roaring. मतलब वो शेर की तरह आते हैं, शॉट दे के जाते हैं. इसीलिए एंड मुझे ऐसा लगता है इंडस्ट्री से ड्यू बहुत कम मिला है उनको. उनके हिसाब का स्क्रिप्ट अब तक नहीं आया है. सो जिस दिन उनको वो स्क्रिप्ट आएगा ना, वो इस फिल्म से आएगा. ओके. माझी प्रार्थना बघा तुम्ही आणि त्यांचा लाईफचा बेस्ट परफॉर्मन्स तुम्हाला या फिल्म मध्ये दिसणार. हो का नाही? येस सर. माझा पेक्षा तुझा जास्त चांगला नाही काम. सो प्लीज रेज युअर हँड्स. कोण कोण मराठी छान बोलू शकतं इकडे? मंग्या त्यांच्याशी. ओके. नमस्कार. 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 तुमच्या कॅरेक्टरबद्दल सांगा जरा. मूवीतल्या तुम्ही काय करताय? मी बघितलं की फारच विक्षिप्त काहीतरी आहे, पण जरा सांगा काय झालंय त्या व्यक्तीला. हो ना सर, नक्की मी माझ्याबद्दल तर बोलेलच, पण ते बोलण्याच्या अगोदर मी एवढं सांगू इच्छितो की एक साऊथ इंडियन व्यक्ती पूर्ण साऊथ इंडियन टीम घेऊन आपल्या मराठी बाणेला एवढी इज्जत दिली, या गोष्टीसाठी तर सरांना मानेचा मुजरा. जोरदार टाळ्या. जय महाराष्ट्र. सरांनी पूर्णपणे म्हणजे पुढं मागं न बघता आणि नवीन कलाकारांना अपॉर्च्युनिटी दिली, या गोष्टीसाठी म्हणजे आय एम लाईक व्हेरी मच ओब्लाइज्ड असं म्हणू शकता सर. आणि माझा कॅरेक्टर थोडक्यात म्हटलं तर मी कधी एक्सपेक्ट केला नव्हता की आय विल बी गेटिंग कास्टेड इन द मूवी. मी फक्त एक हेल्पिंग हँड म्हणून सरांच्या जवळ आलो आणि जेव्हा ऑडिशन वगैरे दिले, आय फेल्ड इन फर्स्ट ऑडिशन. सरांनी मला बघताच बोलला, अरे वा खूपच घाण केलाय तू. मग मी सरांना बोललो, सर गिव्ह मी 1 or 2 days सर, आय विल गेट बॅक टू यू. मी त्याच्यावरती रिहर्स वगैरे केली आणि त्यानंतर जेव्हा मी समोर आलो तेव्हा सर बोलले, हाच माझा मंग्या. ओके, ग्रेट. थँक्यू. आणि प्लीज तुम्ही सांगा जरा. त्यानंतर त्याला कळलं का उपेंद्र लिमे माझा उपट सुटला, तसंच पळाला तो पाय. हो ना. खूप म्हणजे इनिशियली ती एक्साइटमेंट आहे ना अर्ध्या तासासाठी होती की आय बी शेअरिंग स्क्रीन विथ उपेंद्र सर. बट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम मी बोललो, अरे उपेंद्र सर मल्टिपल अवॉर्ड विनर, अ नॅशनल अवॉर्ड विनर, आणि त्याच्यासोबत मी स्क्रीन शेअर करायचे. आणि जर माझ्याकडून काही चुकी झाली, जर मी काय पुढे माग तर कोणाला आणलंय, बाहेर काढ. आय वॉज लाईक सो डॅम स्कॅर्ड इनिशियली. बट मी तुम्हाला खरं सांगतो, उपेंद्र सर बाय द टाइम ही कम्स, सरांनी सांगितलं असेल कॉल, ही कम्स विथ अन ऑरा. पण अप क्लोज इन पर्सन जेव्हा तुम्ही बघताल तेव्हा तुम्हाला म्हणजे असं वाटणार देखील नाही. ही इज लाईक सो डॅम हेल्पफुल अँड आय एम सो हॅपी की माझी पहिली पिक्चर मी उपेंद्र सरांसोबत केली. थँक्यू. हॅलो. ग्रेट. प्लीज यू टेल यू. हां, कोण? अच्छा तुम्हाला क्वेश्चन आहे. प्लीज. पद्मराज सर, स्वागतम टू मराठी सिनेमा. थँक्यू सर. I should say Nanni in Malayalam for making a beautiful Marathi film. So sweet of you. Yeah. अच्छा, I want your reaction. 3 दिवसानंतर 30 एप्रिलला
दादासाहेब फाळकेंचं जयंती बर्थ ॲनिव्हर्सरी आहे, म्हणजे इट इज अ योगायोग कोइन्सिडन्स, राईट. सो तुमचं काय कमेंट आहे? म्हणजे यू मेड अ मेन्शन अबाउट दादासाहेब फाळके म्हणून. दादासाहेब फाल्के इज अ फादर ऑफ इंडियन सिनेमा, और मैं हर साल मैं अपने बच्चों को इसी से शुरुआत करता हूँ की ये रूट को कभी भूलना नहीं है. आप कहाँ से आए थे, तुमचा सुरुवात कुठून झालेला. तुम्ही हॉलिवूडला जा, कर्नाटकला जा, साऊथला जा, कुठे पण जा, पण तुमचा बापला तुम्हाला विसरायचं नाही. ही इज द फादर ऑफ द नेशन, राइट, फॉर इंडियन सिनेमा. सो वो बीइंग ए फिल्म मेकर, बीइंग ए टीचर, ये हमेशा मेरे दिल में है. और मैं मेरे बच्चों को, जो भी अपकमिंग एक्टर्स हैं, अपकमिंग डायरेक्टर्स हैं, प्रोडक्शन जो भी आ रहे हैं इस इंडस्ट्री में, उनको मैं ये सिखाता हूँ कि ये आपको भूलना नहीं है, आपका रूट कहाँ पे है, कहाँ से आपने शुरू किया था. सो एक बार जोरदार तालियां दादा साहब फाल्के के लिए, जोरदार तालियां. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. थँक यू सो मच सर फॉर आस्किंग दिस क्वेश्चन. आय लव्ह यू सर. ग्रेट. प्लीज गो अहेड विथ युअर इंट्रोडक्शन, लाईक स्कूल सारखं नाही, कॅरेक्टर्स. हॅलो सर, फर्स्ट ऑफ ऑल मी नायर सरांना खूप 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 थँक्स बोलते की त्यांच्यामुळे आज मला इथे उभं राहण्याची अपॉर्च्युनिटी मिळाली. आणि मी फिल्मबद्दल सांगायचं गेलं तर हेच सांगीन की आजपर्यंत असं सिनेसृष्टीमध्ये कोणी ट्रान्सफॉर्मेशन केलं नसेल असं सरांनी केलं आहे, आणि ते आम्हाला विटनेस करायला मिळालं आहे. सो वी आर ब्लेस्ड, लकी that we are a part of such a beautiful film, माझी प्रार्थना. And thank you so much sir, that because of you we all are here in standing front of the audience. तुमच्यात मंग्याची बायको कोण आहे जी त्याला आवडते? मंग्याची बायको आलीच नाही. अच्छा, बरं झालं, नाहीतर ही नाही आलं असते, भांडणं झाली असती. नाही तर मी इथे दिसलो नसतो. अच्छा, ओके, ग्रेट. आणि मूवीचे लोकेशन्स पण आम्ही बघितले, व्हेरी युनिक. एक खूप पूर्ण बेटच दिसतंय आणि त्या बेटावरती शूट लोकेशन. यू आर स्टँडिंग ऑन अ स्टोन, यू आर क्लाइम्बिंग द स्टोन, राईट. इट इज अ माउंटन आहे. अच्छा, बाप रे. आणि आपला महाराष्ट्रामध्ये एवढा छान, एवढा ब्युटिफुल लोकेशन आहे ना, मला कळत नाही कशासाठी आम्ही बाहेर जातो. अच्छा, वी हैव सच ए ब्यूटीफुल लोकेशन इन महाराष्ट्र. आपने देखा है पूरे महाराष्ट्र में हमने शूट किया है, सिंधुदुर्ग में शूट किया है, इतना ब्यूटीफुल निसर्ग. आणि आपण हे आपला सुंदर निसर्ग सोडून आम्ही बाहेर जातात. कशासाठी, कोणासाठी? तू जाऊ नको. सो हे कुठलं लोकेशन आहे? सिंधुदुर्ग. आणि शूट कुठे झालाय मूवी? आपला निवती बीच. अच्छा, निवती बीच माहित असेल तुम्हाला? फक्त 2 लोग. ब्यूटीफुल लोकेशन इन महाराष्ट्र. प्लीज आप एक्सप्लोर करें. फिल्म आप देखेंगे आपको प्यार हो जाएगा. आई टेल यू, आपके जहन में छप जाएगा. निसर्ग, आपको ग्रीनरी ही दिखेगा. वाव. तुम्ही सांगा तुमच्याबद्दल जरा. पहिला मूवी आहे, कसं वाटतंय? खूपच छान वाटतंय. म्हणजे प्रत्येकाची एक इच्छा असते की मराठी इंडस्ट्रीमध्ये आपला डेब्यू एक छान फिल्ममधनं व्हावा. तर माझी पण अशीच एक इच्छा होती आणि लहानपणीचं एक स्वप्न होतं की मराठी इंडस्ट्रीमध्ये मलासुद्धा काम करायचं आहे. आणि नायर सरांच्या फिल्ममधनं मला ह्या फिल्ममधनं डेब्यू करायला मिळालं आहे. सो खूप 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 भारी वाटतंय. एक प्राऊड मोमेंट. अँड आता आपल्या इथे स्टेजवरती येणार आहेत उपेंद्र दिवेकर. हे आम्ही सरप्राईज म्हणून ठेवलेलं होतं. मला वाटलं सोडून गेला मला. I'm so happy to be with him now today. Wow. A big round of applause for him. सर, खूप कौतुक झालेलं आहे तुमचं तुम्ही यायच्या आधी. आणि आम्ही सगळे वेट करत होतो खरं तर तुमच्यासाठी. आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही उपस्थित राहिल्याबद्दल. पण आम्ही ट्रेलर बघितला थोड्याच वेळापूर्वी. तुमचं कॅरेक्टर जे आहे फार पॉवरफुल दिसतंय. आणि म्हणजे तो टॉक ऑफ द टाउन झालेला आहे की उपेंद्र सरांचा नवीन चित्रपट आणि त्याच्यातलं नवीन कॅरेक्टर. प्लीज तुम्ही सांगा सर. तुमचा कणखर आवाज ऐकण्यासाठी आम्ही सगळे उत्सुक आहोत. सगळ्यात आधी चूक माझी नाही आहे, माझ्या मित्राची आहे. मी त्याला 24 तारीख सांगितली होती, त्यांनी 26 शिफ्ट केली. मी 7 नंतरची वेळ सांगितली होती, त्यांनी 4 ठेवली. त्यामुळे मला उशीर झाला. फॉर्च्युनेटली मी समोरच चित्रकूटमध्ये शूट करत होतो.
पण मी अजय देवगणला सांगू शकत नाही ना मला जायचं आहे, त्यामुळे सॉरी फॉर द लेट. अंडरस्टूड. सॉरी फॉर द लेट. पद्मराजला खूप वर्षापासून मी ओळखतोय. तो खूप पॅशनेटली या क्षेत्रामध्ये काही करू इच्छितो आणि त्याची पहिलीच फिल्म आहे अँड ही हॅज ट्राईड हिज बेस्ट. मला असं वाटतं अख्ख्या युनिटमध्ये तसं बघायला गेलं तर मी एकमेव मराठी माणूस होतो. बाकी सगळेच नॉन महाराष्ट्रीयन, याचे सगळे मल्लू मित्र, मल्लू टेक्निशियन्स आणि बाजूला उभा बघा. म्हणजे हा तर ही इज वन ऑफ द फायनेस्ट डिरेक्टर्स. जो आमचा DOP आहे त्याची अप्रतिम मल्याळम मी फिल्म बघितलेली आहे आणि साऊथच्या टेक्निशियन्स आणि मंडळींबरोबर काम करण्याचा आनंद खूप वेगळाच असतो. मी आत्ताच माझी पहिली तेलुगू फिल्म संपवली जी तेलुगूतली खूप मोठी ब्लॉकबस्टर झाली, संक्रांती की वास्तुना. आणि साऊथचं कनेक्शन माझं वेगळं आहेच आहे आणि ते आईपासून आहे, कारण माझी आई साऊथ इंडियन. त्यामुळे तसे मला लिमय विश्वास बसत नाही बऱ्याच जणांचा. थोडा तो तिकडचाच वाटतो साऊथचा असं म्हणतात. पण ह्या प्रोजेक्टच्या निमित्ताने, माझी प्रार्थनाच्या निमित्ताने एका अप्रतिम टीमबरोबर काम करण्याचा अनुभव आला. प्लेजर वर्किंग विथ यू आणि मजा आली. खूप मनापासून एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे आमच्या मित्रांनी. त्याचे कष्ट तर दिसत आहेतच. आम्हाला काम करायला खूप मजा आली. लेट्स होप फॉर दी बेस्ट. थँक्यू. थँक्यू सो मच ब्रदर. ग्रेट सर. आणि तुमचं सेटवरती येणं यांनी करून दाखवलं, पण ते काय त्यांना जमलं नाही. तुम्ही जेव्हा सेटवरती येता तेव्हा ते जी तुमची एंट्री असते ते जरा प्लीज एकदा आमच्यासाठी झालं पाहिजे. नाही म्हणजे काय आहे, मराठी फिल्म्स अत्यंत रिस्ट्रिक्टेड बजेटमध्ये कराव्या लागतात, त्यामुळे फार टाइमपास चालत नाही. त्यामुळे जरा टाइमपास सुरू झाला की कॉल 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 कॉल. आणि तिकडे काय व्हायचं माहित आहे का, तू इडली खायचं, त्याचा इडली पडला, मग तो बोलायचा इडली गिरा. त्याच्यावर अख्खी फिल्म केली गोपीचंदनी. गोपीचंदनी पूर्ण फिल्म केलं. वाव. आणि yes it is a blockbuster movie. Thank you so much. नाही ते काय आपल्याकडे काय नाही मिळाला ना कुठल्या कार्यक्रमानिमित्तानं की त्याला घ्या ओरबाडून. आता आम्ही तर ते बंदच केलंय आणि म्हणून आमचे पिक्चर चालत नाही, कारण की आम्ही परफॉर्मन्स इथंच करून दाखवतो तुम्हाला. त्यामुळे हा सुद्धा इथं ट्रेलर बी आहे. मुकाट्यानी फिल्म रिलीज होणार 8-9 तारखेला. प्लीज त्यातलं काहीतरी इथे करून दाखवा नको. प्लीज आमची विनंती आहे, प्लीज थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघा. तर त्या सगळ्या कष्टाचं चीज होईल. ते जर सक्सेस झालं, सेलिब्रेट केलं, तेव्हा आपण काहीतरी करूया. पण आत्ता असं आलोय तर जरा इकडचा डायलॉग मार, तिकडची पंचलाईन मार, असलं प्लीज करू नका. प्लीज. थँक्यू. पण चित्रपट जो आहे मराठीत छानच बनतोय आणि सुंदरच आहे आणि प्रेक्षक जातात ज्यांना चित्रपट बघायची आवड आहे. पण नव्याने प्रेक्षक जोडण्यासाठी किंवा नव्याने लोकांना तुम्ही काय सांगाल की आपला तर चित्रपट आहे, आपण बघायला जायलाच पाहिजे, पण मग एकंदरीतच चित्रपटांप्रती प्रेम जे साऊथमध्ये आपण बघतो किंवा तुम्ही अनुभवलेलं असेल आत्तापर्यंत, ते वाढवण्यासाठी वेगळे काही प्रयत्न घ्यायला पाहिजे का? नाही, मुळामध्ये साऊथ आणि आपल्याकडे दोन मूलभूत फरक आहेत. साऊथमध्ये अन्न, वस्त्र, निवारा आणि सिनेमा या मूलभूत गरजा आहेत. माय गॉड. तर आपल्याकडे अजून तशा नाही आहेत. आपली सगळ्यात मोठी कॉम्पिटिशन आहे हिंदीशी आहे. कारण की म्हणजे मी आता ज्या साऊथच्या फिल्म्समध्ये काम करतो तिथं शक्यतो ते त्यांच्याच भाषेत बोलतात. म्हणजे आपल्याकडं अनफॉर्च्युनेटली बऱ्याच वेळा मराठीच्या सेटवर सुद्धा इंग्लिश आणि हिंदीचा वापर जास्त होतो. त्यामुळे इतकं ते भाषेपासून स्वतःच्या कल्चरविषयी प्रेम आहे. मराठी प्रेक्षकांविषयी मला काहीच नावं ठेवायची नाहीत. अत्यंत सुज्ञच प्रेक्षक आहे आणि उत्तम कलाकृतींना त्यांनी भरभरून दाद दिलेलीच आहे. त्यामुळे प्रेक्षकांवर माझा चांगलाच विश्वास आहे. पण आपण फिल्म मेकर्सची ती जबाबदारी आहे की त्यांनी चांगल्या चांगल्या कलाकृती त्यांच्यापर्यंत आणायला पाहिजेत. आणि हा एक पद्मराजनी या चित्रपटाच्या निमित्ताने अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केला आहे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. तर त्याला आता भरभरून रसिकांची दाद मिळावी एवढीच अपेक्षा आहे. थँक्यू सो मच. वाव, ग्रेट. आणि आता इथे मीडियासुद्धा आहे. मीडियाला पण मी विनंती करेल, जर कोणाला काही क्वेश्चन्स असतील प्लीज गो अहेड विथ इट.
हात वर करा तुमच्यात जर कोणाला काही विचारायचं असेल. सगळे उत्सुक आहेत 1-on-1 करण्यासाठी. सगळ्यांची इच्छा खरं तर तीच होती सुरुवातीपासून. पण सर तुम्ही आलात, खूप छान वाटलं आणि सगळीच कास्ट इथे उपस्थित आहे. 9 तारखेला चित्रपट रिलीज होतोय. सगळ्यांनी तर आवाहन करून झालेलं आहे. तुम्ही काय आवाहन कराल? मगाशी म्हणालो तेच, एक प्रामाणिक प्रयत्न सगळ्यांनी मिळून केलेला आहे. तर त्या अशा सगळ्या प्रयत्नांना प्रेक्षकांच्या पाठिंब्याची, प्रतिसादाची, उत्तम रिस्पॉन्सची गरज आहे. तर आव्हान एवढंच आहे की या पण एका प्रामाणिक प्रयत्नाला भरभरून प्रतिसाद मिळावा. ओके, ग्रेट. आणि या चित्रपटातलं कॅरेक्टर इफ यू कॅन रिव्हील, जरा सांगा तुम्ही कोण आहात तुम्ही या चित्रपटात? साधारण फार बरा माणूस नाही हे ट्रेलरवरनं लक्षात आलं असेल. त्यामुळे पण तो एक टिपिकल स्टाईलाइज, बऱ्याच वेळा काय खलप्रवृत्तीचा कॅरेक्टर असलं की तो लेखक दिग्दर्शकाला पासून ॲक्टरपर्यंत तो थोडा स्टाईलाइज करण्याचा मोह जास्त होतो. पण पद्मराजने तो लिहिला पण उत्तम होता आणि त्याला ट्रीट पण ॲज अ डिरेक्टर इतकं फॅन्टॅस्टिक केलं होतं की खूप एक सबड्यूड आणि वेगळं कॅरेक्टर माझ्या करिअरमधलं मला ह्या निमित्ताने सरपंच करायला मिळाला. सरपंच, ग्रेट.